बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून प्रभाग क्रमांक 13 मधून सचिन चिखले निवडणुकीच्या रणांगणात। नमस्कार, माझा इंडिया न्यूज। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक मनसेचा सैनिक अतिशय जिद्दीने या निवडणुकीत उतरलेला पाहायला दिसून येते। असेच एक मनसेचे प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार सचिन चिखले या निवडणुकीच्या रणांगणात सध्या कशा प्रकारे ते प्रचार करत आहेत आणि घेतलेल्या समाजसेवेचा ते समाजाला कसा फायदा करून देणार आहेत, पाहूयात थोडक्यात। काय सांगाल भाऊ एकंदरीत वातावरण मध्ये तुम्ही तयारी करता साधारणतः कशी तयारी झाली? अत्यंत सुंदर प्रचाराला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसापूर्वी आणि लोकांची आता गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली। होम टू होम मी गेले सलग दिवसामध्ये 15,000 घरांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय। माझा प्रयत्न हाच राहील की प्रत्येक नागरिकांशी कनेक्ट राहून प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी पुन्हा एकदा विचारणे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जास्तीत जास्त मतदान कन्वर्ट करणं हाच माझा सध्याचा अधिकार राहील। येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आम्ही आता दोघेही सज्ज झालेलो आहेत। त्या दृष्टिकोनात आता पुढे निघायचं आपल्याला। आजच मनसे आणि शिवसेना युती झाली आहे, तर याबद्दल काय आपली बोलणी झाली आहे का? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आम्ही ह्या दिवसाची प्रामुख्याने वाट पाहत होतो। उद्धव साहेब आणि राजसाहेब हे कधी येतील। आज खरं तर बाळासाहेबांना खूप आनंद झाला असेल आणि हा जल्लोष, हा जुनून येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे इलेक्शन्स आहेत त्या ताकदीनिशी लढणार आहोत। महानगरपालिकेच्या इलेक्शन लढत असताना आता जे तुम्ही विचारलं की तिकीट्स किती, काय कसं काय, तिकीट्स महत्वाच्या नाही आहेत। आता सध्या 2 भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद, शिवसेनेची ताकद, ह्या दोन्ही ताकदी एकत्र घेऊन जास्तीत जास्त काउंट हा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कसा जाईल त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहेत। ऍक्च्युअली मी 45 जागा मी शिवसेनेकडे मागितलेल्या आहेत। 45 जागा मी मागितलेल्या आहेत की ह्या पूर्ण आनंदाच्या वातावरणामध्ये माझा जो खचलेला मनसैनिक आहे, जो गेले कमीत कमी 7 ते 10 ते 20 वर्ष एकत्रित काम करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षासाठी, आदरणीय राजसाहेबांसाठी आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पक्षवाढीसाठी जो काम करतोय त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। एक शहर अध्यक्ष म्हणून मनसे आणि शिवसेना एकत्र करून महापौर हा मनसेचा किंवा शिवसेनेचा असेल का? शिवसेनेचा झाला महापौर तरी आनंद राहील आणि मनसेचा झाला तरी आनंद राहील। शेवटी दोन्हीही गट हे बाळासाहेबांच्या जडणघडीतनं घडलेले गट आहेत। आनंद द्विगुणित आहे। महापौर हा झालाच पाहिजे, तो भले शिवसेनेचा असो किंवा मनसेचा असो, पण तो बघणं आम्हाला दृष्टिकोन आता महत्वाचा आहे। शेवटचा प्रश्न, प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? मी खरं तर यमुनानगर, त्याचप्रमाणे आमचा जो आजूबाजूचा भाग आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। शिवसेनेने भरपूर नगरसेवक या भागात दिलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सलग 3 नगरसेवक या भागातून मिळालेले आहेत। या दोन्हींची जर का मतं एकत्र केली तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्सला नक्कीच या प्रभागातनं पॅनल सुद्धा निघू शकतो, एवढी ताकद शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आहे। मी या दोन्ही सैनिकांना हात जोडून नम्र विनंती करतो, या संधीचा पूर्णपणे फायदा घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला प्रभागामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करा आणि राजसाहेब, उद्धव साहेब आणि आदरणीय बाळासाहेबांचे हात मजबूत करा, एवढंच बोलू इच्छितो। धन्यवाद। माझा इंडिया न्यूज प्रभाग क्रमांक 13 पिंपरी चिंचवड।